श्री श्री सखी श्री पापानि पुण्यदे नमस्ते नमस्ते नमो नारायण प्रिय नमो नमः विष्णु प्रियाय नमो नमः। शुभमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके चिमन पाखरा चिमन पाखरा चिमन पाखरा। आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते। चला तर मग माझा व्यायाम झालेला आहे आणि आज वॉकिंगच केली, सूर्यनमस्कार आणि प्राणायाम नाही केलं। मला आज थोडंसं वेगळं काहीतरी व्यायाम करावं, तर आता घरी निघूयात। हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। तर मी आता टेरेसवरून जाऊन आलेली आहे। पंडितजी या इथं श्री गुरुचरित्राचं पारायण करत आहेत आणि मी त्यांच्यासाठी हा गुळाचा चहा बनवलेला आहे। याच्यामध्ये सुंठ आणि इलायची कुटून टाकलेली आहे। श्री गुरुचरण आपकी चरणों में फोंडेजी ऑफिसला गेलेले आहेत आणि आम्ही आता जेवण करत आहे। माझा दादू आज सकाळी पहाटे 5 ला दगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यायला गेलेला आणि 11 वाजता कुठे गेलता? रात्री 11 वाजता कुठे गेले बाळू? खुजडायला रात्री 11 वाजता साबरमती एक्सप्रेस ना, साबरमती एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 3 वर थांबलेली। ते साबरमती मूवीचं नाव आहे का? रिपोर्ट साबरमती रिपोर्ट मूवी पाहायला गेलेला दादू। आणि किती वाजता आला? 2 वाजता। आणि किती वेळ झोपला मग? 2 पर्यंत 3 तास झोपला। पहाटे 5 ला उठून पुन्हा दर्शनाला गेला। तरी आय एम फ्रेश एन ऍपल ऍज एन ऍपल ऍज अ बनाना बनाना सुटतो रे ऍज अ माय मॉम। भाजीमध्ये मी बनवले ब्रोकोलीची आणि मेथीची भाजी। आम्ही जेवण करतोय, तुम्ही सुद्धा या जेवण करायला। आमचं सगळ्यांचं स्वादिष्ट जेवण झालेलं आहे। इथं मी दूध सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि मनाची माझ्या कॉलेजला जाण्याची तयारी चालू झालेली आहे। मग अरे मना इथं टकलं पडत चाललंय बाळावरती, खूप केस गळती झालेली आहे मनाच्या डोक्यावर। खूप केस गळती झालेली। हा ना बघ ना, एवढा भाग कसं दिसतोय, सगळं थोडस पांढरं पांढरं दिसतंय आणि इकडे केस झाले खालच्या साईडला। म्हातारा झालो? म्हातारा नाही, ह्याला प्रॉब्लेम आहे, स्किन प्रॉब्लेम आहे मनाला। औषध लावत जा वेळेवर। येऊ काय? हाँ जी ये आ जाओ, हात देतो। अच्छा बाय। हे रिचार्ज करायला। अरे लोक जग दुनिया फोन वरती करते रिचार्ज। माझं नाही ना, माझा प्रॉब्लेम आहे माहिती नाही। काय प्रॉब्लेम आहे तुझा? अरे ते थर्ड पार्टी सपोर्ट नाही करत ते। अरे फोन पे डाउनलोड कर ना बाळा। फोन पे या गुगल पे वेगळे आहे का? गुगल पे थोडस काय वेगळंच आहे वाटतं, मग तुझं मिस्टेक झाली। शेवटी यूपीआयच आहे ना ते पण। ठीक आहे, हो जाऊ ओके बाय। बघता बघता सायंकाळ झालेली आहे आणि दुपारचा व्हिडिओ मी नाही काढला कारण मना फोन घेऊन जातो, त्याच्याच फोनवरती आम्ही व्हिडिओ काढत असतो। आणि आज मी आता हे डाळिंब आणि एक संत्रा खाणार आहे कारण मी गेले होते योगा क्लासला, फ्री योगा क्लास आहे आणि तिथे फक्त महिलाच असतात। तर माझी मैत्रीण बऱ्याच वर्षापासून मागे लागलेली की चला ताई, पण वेळ मिळत नव्हता, घरी सासरे वगैरे होते तर त्यांना एकट्याला सोडून जाता येत नव्हतं। तर म्हणलं आता चला आता आपण जाऊया। आणि आज गाडी सुद्धा घरी होती कारण मुलं गाडी घेऊन जातात, तर दादू तर गेलं नव्हतं, त्याचे पेपर चालू आहेत, त्याला सुट्टी होती, गाडी घरी असल्यामुळं म्हणलं चला आज जाऊन पाहूया। तर आज मी खूप थकलेली आहे कारण खूप एक्सरसाइज झाली। घरी एकटे आपण एवढी काही एक्सरसाइज करत नाही, पण ग्रुप असेल तर भरपूर एक्सरसाइज होत असते। आता भूक लागलेली आहे, डाळिंब खाते आता। मी आता देवासमोर दिवा लावत आहे, सायंकाळ झालेली आहे आणि आज लवकर दिवा लावत आहे कारण मला आज श्री विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे आणि श्री रामचरितमानस पण वाचायचं आहे।
म्हणलं अगोदर दिवा लावून घ्यावं, आरती करावं श्रीकृष्णाची, नंतर मग वाचायला सुरुवात करते. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. माझं विष्णू सहस्रनाम वाचून झालेलं आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णू सहस्रनाम हे रोज बोललं पाहिजे. याचं खूप चांगलं फळ मिळतं आपल्याला, कारण मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री हरिविष्णूचा आवडता महिना आहे. त्याच्यामुळेच भगवान श्री हरिविष्णूचं नामस्मरण किंवा विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र हे रोज बोललं पाहिजे. थोड्या वेळ श्रीरामचरितमानस वाचते, त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करते. मैत्रिणींनो, आम्ही आता जेवण करत आहे संध्याकाळचं. माझ्या दादूचं ना पनीरकडे लक्ष आहे पूर्णतः. मनासाठी मी ऍक्च्युली पनीर बनवत असते. 3, 2, 1 अजून एक सकाळ गाडी चालत नाही, फक्त सकाळ चालू होत नाही. उपाय काय? पहिल्या झटक्यात किक स्टार्ट मारायचं. तर तुम्ही सुद्धा या जेवण करायला. हे घ्या खालो. भोक्ता देवो जनार्दनम एवं खातात दोष ललितपती. पुण्यात आणलं जय श्रीकृष्ण. डाळी म्हणलं पुण्यात आणलं 20 रुपये. 200 रुपये होते. कोण दादू कापणार आहे का पायनॅपल? मुंडेजीने पायनॅपल खायला आणलेला आहे. भाजीला काय आणलं मुंडेजी? चंदन बटवा. चंदन बटव्याची भाजी. चंदन बटव्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स असतात आणि ती भाजी फक्त थंडीतच मिळते, बाकी इतर सीझनला अजिबात मिळत नाही. आठवड्यातून एकदा चंदन बटव्याची भाजी खात असतो. मागच्या आठवड्यातून खाल्ली, ह्या आठवड्यात पण अजून 1-2 महिने चंदन बटव्याची भाजी मिळेल, त्यानंतर नाही मिळणार. संत्री खाऊ का? नाही, नसतं खायचं. आंबट गोष्ट नाही खायची. दही नाही, ताक नाही, आंबट फळं नाही खायचे संध्याकाळी, चांगलं नसतं. साखर टाकायचं, गोड होईल की. हो, त्याचं पण त्याचं गुण आहे ना त्या फळाचा, तो जात नाही. का पाहिजे? सगळे खाणार का? मी तर नाही खाणार बाबा पायनॅपल. मनीष खाणार. चला मग काप. खालो, तुम दोनों खालो, मुझे नाही खाणार. कसं कळलं तुला? वासनी कळतं. दादूला आंबट पदार्थ खूप आवडतात. पायनॅपल आंबट असतं का गोड असतं? गुड गुड गुड. गोड असतं का गुड असतं? मिरगी गेली का त्याची? वाजगर कधी आला? का रे? तेरी झलक काय हो? देखी साहेब. इकडे कच्च, इकडे चांगलंय. कसं आहे? पिकलेलंच असतं. लय आंबट आहे, डेंजर आंबट आहे. दादा होणार माणूस. श्रीवल्ली नैना मटक मदनी. आता एवढ्या पायनॅपलचं काय करणार? फ्रीज मध्ये ठेवायचं. फ्रीज मध्ये. बट फ्रीज मध्ये ना पेपर मध्ये रॅप करा चांगलं, किंवा भांड्यामध्ये झाकून ठेवायचं, असं ना चांगलं. तर मी भाजी नीट करते. कोंडेजीने ही फ्रेंच बीन्स पण आणलेली आहे आणि चंदन बटवा. चंदन बटव्याची मी तुम्हाला दाखवते. भाजी अशी असते, झिकझॅक वाले पानं असतात चंदन बटव्याच्या भाजीला, आणि चवीला खूप छान लागते खायला.
वास खूप छान येतो. व्हिडिओ मध्ये आपण आता इथेच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. दादा इथं बाबाचं बसच करतोय. तो एकदम आरामात चढतोय म्हणलं एवढं दुखतंय पुढले. दाबू नको मगासारखं फोल्ड कर रे एक मिनिट. ऐ अयो अयो हो. 90102194 कॉल करा. ऐक ना त्याचा आसपास आहे ना भागवाळा त्या भागाला चोळ ना फक्त. आसपास कशाला नसावर चोळायचं असतं. नसावरती तेवढी जागा चोळतोय आसपास चोळ ना.